जीवन विकास मंडळ संचालक स्वर्गवासी अंतुल दालवे शिक्षण विभागातर्फे गेली 4 वर्षे आपल्या पंचक्रोशीत केली जन्मग्रहात पाठून बालमेळ्याचे आयोजन करीत असतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंडळाचा हा प्रयत्न आहे. यावर्षी आपण अडीकडच्या श्रीफळ येथे हा संपन्न करीत आहोत. आजच्या बालमेळ्यासाठी सन्माननीय रेव्हरंड फादर क्रिस्तोफर वाझ हे प्रमुख पाहुणे लावले आहेत. क्रिस्तोफर वाझ हे आपले भूमिपुत्र असून गौस पॅरिसमध्ये त्याचे शिक्षण जेपी स्कूल चौकडा व नंतर हॉलिक्रॉस चर्च निर्माण, ज्युनियर कॉलेज टॉप बापिस्टा, सिनियर कॉलेज सन गोन्सालो ग्रासिया येथील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी 1 वर्ष नोकरी केली व गौरव सेमिनरी जॉईन केली. 26 एप्रिल 2014 त्यांची गुरुदीक्षा झाली व ते धर्मगुरू झाले. त्यांची आता धर्मगुरू होऊन त्यांना या 26 एप्रिलला 12 वर्ष होत आहेत. त्यांचे पहिले पॅरिस नेहरू बापू चर्च इथे झाली, त्यानंतर सुनफड चर्च एव्हरशाई, त्यानंतर पवित्र आत्म्याचे चर्च नंदाकार व आता योग दर्शनचे डायरेक्टर आहेत. पण त्याचबरोबर 16 धर्मग्रंथांचा समावेश असलेल्या वेस्टर्न मिशन विथ कॉन्स्टिट्यूचे ते डायरेक्टर आहेत. त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र विद्वांस आहे. आपल्या वसई डायसिस लेवलला ते युवकासाठी उत्तम असे कार्य करीत आहेत. आज त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी मंडळाचे अध्यक्ष क्रिस्तोफर निकोलो यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आजच्या बालमेळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रेव्हरंड फादर ब्रँडन लाभले आहे. फादरचं मूळ पॅरिस पापडी असून आपल्या सर्वांची परिचित आहे. फादर निर्मळ पालकर नंदाकार, त्यानंतर निर्मळ त्यांची नेमणूक झाली. गेली 7 वर्ष निर्मळ पॅरिसमध्ये कार्यरत असून कमी बोलून जास्त काम करणारे म्हणून निर्मळमध्ये परिचित आहे. त्यांनी आजच्या कार्यक्रमाने आपल्याला हॉस्पिटलमध्ये करून दिल्याबद्दल मी त्यांचे शिक्षण निधीतर्फे आभार मानतो. शिक्षण निधी प्रमुख श्री दिओर बेलो यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यावे. जीवन विकास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष क्रिस्तोफर निकोलो हे तरुण तडफदार व सर्वांना सोबत घेऊन जाणारे, कधी न कोणावर रागावणारे. आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला पुष्कळ सहकार्य केले. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सन्माननीय फादर क्रिस्तोफर वाझ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यावे. जीवन विकास मंडळ शिक्षण निधीचे प्रमुख व माझे मित्र कुठल्याही कार्यक्रम असू दे पडेल ती जबाबदारी स्वीकारून रात्रंदिवस मेहनत करणारे लिओ निकोलो, मी फादर ब्रँडनला विनंती करतो की त्यांनी त्याच्यामध्ये येऊन स्वागत करावं. भारतामध्ये राहून नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे केविन आंबेडा गेली 40 वर्ष आमच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता सुरळीत असं आमचा कार्यक्रम घडून आणत असतात. मी मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी यांचं पुष्पगुच्छ स्वागत करावं. आमचे सरसेक्रेटरी सन्माननीय पीटर दोर्की सर,
कुठलंही गाजावाजा न करताना तंतोतंत असं लिखाणाचं काम करणारे आमचे श्रीदेवी योगी यांचं मी लिओडिकडे विनंती करू की त्यांनी त्याचं स्वागत करावं. आपल्या माझ्या सध्याच्या सुपरियर सिस्टर जोडा आंबेडा यांना मी विनंती यांचं मी स्वागत करण्यासाठी किस्सोपरिकरांना विनंती करतो. सिस्टर निकिता पण आम्हाला नेहमी साथ देतात. सिस्टर निकिताचं मी स्वागत करतो.